श्री स्वामी समर्थ माऊली. छत्रपती संभाजीनगर आणि जालनाकर. तुम्हाला आता शनी शिंगणापूर जायची गरज नाही. आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं शनी शिंगणापूरसारखंच एक मंदिर आहे शनी महाराजचं. हे बघा, तुम्हाला हे मंदिर बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आपला. आता आपण चाललो आहे शनी शिंगणापूरच्या, म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जवळच एक मंदिर आहे भांबर्डा या गावामध्ये, करमाडपासून 10 किलोमीटर अंतरावरती. आता हे समृद्धी महामार्ग धुळजवळ आहे. या समृद्धी महामार्गापासून 200 मीटर अंतरावरती तुम्हाला हे मंदिर भेटेल. मंदिर खूप छान बाबा. इथे समोर एक बाबा वगैरे बसलेले आहे, इथं रोज पूजा करतात ते. हे मंदिरात निसर्गरम्य वातावरणात आहे. समोरचा जो रस्ता आहे तो लाडसांगीला जातो. लाडसांगीपासून मला वाटतं 8 किलोमीटर हे मंदिर आहे. तुम्हाला दोन्ही साईडचं अंतर सांगितलं आहे. आता हे समोर बघा मंदिर कसं आहे, एक नंबर मंदिर. शनी महाराजची इथं पूजा होते. मंदिर खूप छान आहे, निसर्गरम्य ठिकाणी आहे मंदिर. तुम्हाला मंदिर बघायचं असेल तर इथं नक्की व्हिजिट करा. जास्त लांब मंदिर नाही सर, इथे जवळच मंदिर आहे. आणि इथे खूप नारळ झाडं वगैरे खूप छान लावलेले आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे. इथं सुद्धा महाराज वगैरे राहतात, त्यांना सुद्धा घर दिलेलं आहे राहण्यासाठी. साईडला आंब्याचं झाडसुद्धा पण आहे. तुम्हाला इथे येण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ॲड्रेस मी तुम्हाला सांगितला आहे. समोर आपली धन्नोबा आहे 0492. मंदिराला स्थापना होऊन किती झाले भाऊ? 20 वर्ष. 20 वर्ष झाले का? हो का? कशी स्थापना केली, काय केली, म्हणजे कसं? स्थापना म्हणजे अशी केली का ज्यावेळेस शनी महाराज स्वप्नात येऊन जागृत चमत्कार दाखवायचे. हां हां आणि चमत्कार दाखवले त्यानंतर मग जसं सांगितलं आम्ही तसं बनवायचं, हां हां तसं करायचं. हां ओके जसं शनी महाराज बुद्धी द्यायचे तसं पुढचं नियोजन करायचं. ओके. त्याच्यानंतर मग प्राणप्रतिष्ठा करते. बाकीचे नारायण बाबा यांना आम्ही साक्षात इथं आणून त्यांच्या हाताना प्राणप्रतिष्ठा केली. ब्राह्मण आणून विधी केली. त्याच्यानंतर शनी महाराजची स्थापना इथं झाली. इथे शनी महाराजची आरती आहे. वरती पाठीवरती श्री शनिदेवाची आरती अशी बघा, पूर्ण पाठीवरती शनिदेवाची आरती वाचून घ्या. इथे शनिदेवाचं मंदिर आहे. आणि कोणाच्या कुंडलीमध्ये शनिदेव बसलेला असेल तर इथं नक्की व्हिजिट करा, शनी महाराजचं दर्शन करा आणि पूजा वगैरे करून तुमच्या जवळच आहे.